गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आलं आहे. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली. तसेच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. यावेळी त्यांनी शुक्रवार पेठेतील गायकवाडवाडा, जगद्गुरू शंकराचार्य मठ, गवत मंडई परिसरात सर्वप्रथम पुराचे पाणी शिरते, त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अग्निशमन दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली. पुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडईत परिसरातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली. या सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या. तसेच कृष्णराज महाडिक यांचा मित्रपरिवार पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेल असं सांगण्यात देखील आलं. स्थलांतरित नागरिकांना यावेळी ब्लँकेट्स, कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदत मिळते का नाही हे पाहण्याची जबाबदारी आपल्या मित्रमंडळावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी जयदीप घरपणकर, राजा माने, पृथ्वीराज मोरे, कुणाल भणगे, हरीश पाटील, सिद्धार्थ शिराळे, सुमित चौगले, विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.